सो हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग. आज खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतोय का बरं की आज काय 10 तारीख आहे आणि हॉस्टेलचे प्रोग्राम सुरू होत आहे 14 एप्रिलचे. सो तुम्ही बघू शकता फुल डेकोरेट झालेलं आहे. लेट्स गो. सो गाईज तुम्ही बघू शकतात. ए भाऊ अभ्यास चालू गुड लक गुड लक Guys. डेडिकेशन पाहिजे. डेडिकेशन. आम्ही आमचा पेपर पोस्टपोन झाला. आम्ही खुश डायरेक्ट. आम्ही पेपर असता तरी आम्ही अभ्यास नसता घेतला. का बरं की आम्ही हुशार आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता किती मस्त आहे डेकोरेट. पुढे जाऊन दाखवतो. हे बघ हिरो. हे बघ हिरो. बघ हिरो. हिरो बरोबर खतरनाक हिरो. आता ही ग्रीन लाईन मध्ये नाही दिसणार. कोण आहे तू ये. माहिती नाही मला. काय बोलणार गाईज सिनियर फिटर भाऊ. हे मेन आहे पीटर सर. हे आमचे मेन आहे. बाप रे बाप. पीटर सर काय इथं जमा आहे का? विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम सर्वांचा आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. दिंडी क्रमांक 3चे देखील विद्यार्थी अजून रूमवरतीचे लवकर या ठिकाणी येण्यासाठी सहकार्य करावे. आपला 5 ते 10 मिनिटांमध्ये कार्यक्रम चालू होणार आहे. प्रमुख पाहुणे आलेले सर्वांनी त्याच्यामुळे लवकर खाली यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या साईडला. सो गाईज तुम्ही बघू शकता काय लिपस्टिक दाखव. लिपस्टिक नाही गाईस, ती फ्यूस्टिक आहे. या ठिकाणी अभिषेक एकदम खुश झालेला आहे. जे विद्यार्थी मागे उभं राहिलेले त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पुढे यायचंय आणि पुढच्यावरती स्थानापन्न व्हायचंय. आम्ही फक्त आमच्या बहिणीला बघू राहिलो. हितांशी तुझ्यासाठी फक्त. गर्ल्स आल्या द्वारकाच्या घर. अनाऊन्स करतो. साईल अनाऊन्स करतो. या सर्वांचे या ठिकाणी आपलं स्वागत करणार आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या बहिणींचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये आपल्या बहिणींचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपल्यासाठी अशीच लोक उभं राहील बरं का थोड्या दिवसात. मी मान्यवरांना विनंती करेल की खाली आपण सोपे टाकलेले तत्पूर्वी त्यावरती विराजमान व्हायचं आहे. आणि कोणताही कार्यक्रम अभिषेक हा महापुरुषांना बंधन केल्याशिवाय चालू होत नाही. महाराष्ट्र केसरी 2 टाइम महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन राणे या ठिकाणी येत आहे. आज ते माझ्या मेथीच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर तुमची खैर नाही, असा शेतकरी प्रतिपालक 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार सोबत घेऊन अखंड स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज. हजारो वर्षांपासून अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या एका विशिष्ट समाजाला शिक्षण नावाचं अमृत पाजून गुरगुरायला लावणारे, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा असं सांगणारे भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अंधारात कितपत पडलेल्या समाजाला सत्यशोधक समाजाची नवी मशाल देऊन प्रकाशाच्या उजेडाकडे नेणारे महात्मा ज्योतिबा फुले. आज आपण ज्या वसतिगृहात राहतो, ज्या आरक्षणाचा फायदा घेतो, त्या वसतिगृहाचे आणि आरक्षणाचे जनक अर्थात राजे श्री छत्रपती शाहू महाराज. तसेच मुलींच्या प्रतिमेचं पूजन करायचंय आणि तिथे दीप प्रज्वलित करायचं. खतरनाक विषय. आता काहीच आमचा मेंबर गेलेला आहे वरती, सुमित मोशिंगारे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी आदरणीय सुमित शिंगारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडायचं.
सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आवाज येऊ द्या. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. असं वाटलं. तर मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं म्हणलं तसं आपलं हे जे वसतिगृह आहे, या वसतिगृहाबद्दल सांगायचं म्हणलं तर हे वसतिगृह केवळ 100 मुलांचं नाही. हे वसतिगृह बाबासाहेबांच्या 100 विचारांचं 100 विचारांचं आहे का नाही. म्हणून तुम्हाला म्हणतो, एक कवी खूप छान प्रकारे म्हणलेत की हे महामानवा, हे महामानवा जर का तू झाला नसता, हे महामानवा जर का तू झाला नसता, त्या दिनांच्या सालीचे नगाडे असेच वाजत राहिले असते सारंगसान. आणि कुत्रेही माजून गेले असते खाता खाता आमचे हाल. आमचा कोणी वाली राहिला नसता, खात बसलो असतो धर्माच्या लाता उठता बसता. आमची जिंदगानी अशीच गेली असती वाया. आणि पदरातली पदरात रडत बसता असत्या आमच्या आया बाया. पदरातली पदरात रडत बसल्या असत्या आमच्या आया बाया. पण बघा, पण बाबासाहेब जन्माला आले. प्रत्येक अंधार असणारी रात्र, प्रत्येक अंधार असणारी रात्र ही नेहमी येत राहते. जसं की बघा, जर नॉर्मली सांगायचं म्हणलं तर आपण गेम ऑफ थ्रोन्स नावाची एक वेब सिरीज भेटली, तर वेब सिरीज मध्ये बी एक अंधार रात्र येते. पण तुम्हाला सांगतो, आपल्या समाजावर एक अशी अंधार रात्र आली होती जी की जवळपास 2000 वर्षाची होती. आणि ती 2000 वर्षाची अंधार रात्र मिटवणारा सूर्य म्हणजे तुमचा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या बापाने जेव्हा 14 एप्रिल दिवशी जन्म घेतला, तेव्हा तुम्हाला सांगतो, तुमच्या माझ्यासारखे गोर गरीब दलित वंचित शोषित विद्यार्थ्यांचा मुलांचं दिनांचा वाली ते जन्माला आला आणि आमच्या सर्वांचं कल्याण केलं. सर, खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर हे वसतिगृह प्रत्येक विद्यार्थ्याला एक अशी जबाबदारी देते जे की पूर्णपणे त्या विद्यार्थ्याला कंप्लीट करायची असते. माझ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर मी हे वसतिगृहाचा विद्यार्थी आहे. या वसतिगृहाने भरपूर काही दिले सर. या वसतिगृहाने प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही दिले. आणि वसतिगृहाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची हीच एक भूमिका असते की या वसतिगृहाला काही ना काही ते वापस देईल म्हणून, रिटर्न देईल म्हणून. तर हीच आमच्या वसतिगृहाच्या पोरांकडून मी तुम्हाला शब्द देतो की आमच्या वसतिगृहातील पोरं नक्कीच काही ना काही ते त्यांच्या लाईफमध्ये अचिव्हमेंट करून वसतिगृहाला परत भेट देतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नेहमी जपतील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो रथ आहे, जो समतेचा रथ आहे, जो प्रगतीचा रथ आहे, तो नेहमी पुढे घेऊन जातील का नाही. तर आता तेच म्हणतो आणि मी ते थांबतो. आणि आणि समोरचं सूत्रसंचालन साहिल गांगुडे. खूपच छान दादा. कमी शब्दातून प्रभावी असं प्रस्ताविक सुमित दादांनी मांडलेलं या ठिकाणी. सुमित दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी महाराष्ट्राचे युवक गायक ललित भाटे आणि त्यांचे मित्र विशाल इराक बसलेले आहेत. त्यांना मी विनंती करेल की त्यांनी स्टेजवरती यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. ललित भाटे, ईशान जिराग. आणि पुढचे सूत्रसंचालन मी आमचे सहकारी अभिजित दादा यांच्याकडे सुपूर्द करतो आणि थांबतो. उनके साथ जाओ, रुको. सो गाईज, आमचा अजून एक प्लेअर चाललेला आहे. आदरणीय जिशान इराक आणि ललित भाटे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि आपल्या खुर्चीवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या बाजूला बसणार आहे, पुढे जाऊन बसून गेले. जिशान भाईने तर गेम करून दे. जिशान भाई म्हणे कोणासाठी म्हणे तर पुढच्या म्हटलं असेल पैलवानसाठी. नेहमीप्रमाणे आपण अभी जिशान भाई का सत्कार होगा. जिशान भाई का इसकी वजह से सत्कार. त्यानंतर जिशान इराक यांचाही सत्कार आदरणीय राजू मोळे सर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. आणि हे गझलकार आहे आणि रील स्टार सुद्धा आहे. आदरणीय जिशान इराक सर यांचा सत्कार इथे पार पडत आहे. सर्वांनी अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. कार्यक्रम चालू करत आहोत आणि सर्वप्रथम जी स्पर्धा होईल ती स्पर्धा डान्स स्पर्धा होईल. ज्या ज्या मुलींनी डान्स घेतलेला जिशान भाई को निकल दिया बरं का भाई. अभिषेक त्या भाई, मुलींनी स्टेज जिशान भाई को निकल दिया. नहीं, जिशन भाई हमारे पास आकर बैठेंगे अभी. आणि जर आपण कोणत्या एखाद्या गाण्यावरती प्रिपेअर केलेलं असेल डाऊन टू अर्थ बंद आहे. स्टेज साईडला जाऊन आपल्या म्युझिक वाल्याकडे त्यांनी आपली गाणी दिले तरी चालतील. सर्व बंधूंना माझी विनंती आहे, जे पुढे उभं राहिलेले आहेत त्यांनी कृपया पुढे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
आणि या कार्यक्रमाची शोभा तुमच्या बाजूला नक्कीच वाढेल. तो आपकी रील्स आते रहते मेरे पे. लवकरात लवकर पुढे आणि आपल्या पुतळ्याचं पार पडायचं. अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. कॉपीराइट लावून जाईल म्हणून जास्त वेळ नाही का आपल्याला शूट नाही करता येत. उठा उठा उठा, शिका शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जखळबंद पायातील साखळ दंड तयातड कुठले तू ठोकताच दंड. हसली तेव्हा आत्या मीराबाई ती नवरदेव झाला भीमबा. पाठवून जाईल जरा. भीमरमाईच्या लग्नात दिसले तिरमा शोभून सुभेदाराती. दिसले तिरमा शोभून कॉपीराइट तो आने वाला है. लीगल केस हो जाएगा, हम उनके ऊपर बोल रहे हैं. ब्लॉगर है वो. पूजन होते, पुष्प अर्पण केले जात आहेत. पाटील सर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी पोलीस निरीक्षक पाटील सर यांचं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये स्वागत करायचं. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की पाटील सर यांचा सत्कार करण्यासाठी सर्वांनी स्टेजवरती यायचंय. साखरे मॅडम तसेच मुळे सर, बागुल सर या सर्वांना मी विनंती करेन कि त्यांनी स्टेजवरती वो बिटको हॉस्पिटल में जो मैटर हुआ है उसको सॉल्व कीजिए ना. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय उमेश पाटील सर जे आडगाव पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत, त्यांचंही या सुवर्ण कार्यक्रमात आलेलं आहेत आणि त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतिगृह आडगाव वसतिगृहाला त्यांचे पाय लागले. या सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि हा सत्कार सोहळा आदरणीय उमेश पाटील सर यांचा इथे समाप्त होत आहे. मी त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचा. आदरणीय सोनम तर मी लावणी का सादर करते, तर मला लावणी करायचा अधिकार यांनी दिलाय म्हणून मी लावणी सादर करणार. लावणी माझ्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती संस्कृतीचं प्रदर्शन आज मी इथे करणार आहे. धन्यवाद. आपल्याला कॉपीराइट येईल आणि या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आहे आणि जोरदार टाळ्यात त्याचं स्वागत करायचं आहे लवकरात लवकर. याचं म्हणणं काय भाऊंचं म्हणणंच काय. गाईज हा माझा नावकरी आहे, पण माझं नाव खूप डुबू राहिलं हा गावाचं धरून. ताई नाचू पण नाही राहिली ना. मग विषय डायरेक्ट खूप विषय. बुकडी माझी सांगली का सोडा पिणे माझं बोट आवशेषा दिसणार नाही आहे.
पायी पायी चालावड्या भीमाला मग थांबल्या कित्येक खबऱ्या तीन थांबल्या कित्येक खबऱ्या लुगड्यात नांदली रमाई तवा चालूत नकल्या ह्या नवऱ्या लुगड्यात नांदली सो गाईज अजून एक डान्स. काय म्हणणं आहे तर नेक्स्ट विद्यार्थिनी येत आहे कनक गोडारे. तुम्ही स्टेज वरती येऊन थोडस पंजाबचा लुक दाखवा आपल्याला. पंजाबी शेरनी नाही का? पंजाबी बाबासाहेब शेरनी. हाय ब्रो, त्यासाठी पोरगी बघतोय. तुझा मित्र घरी गेला. कोणता रे? मॉन्टी. अरे यार का घरी गेला तो? काय माहिती. तुम्हाला बोललो होता ब्रो. ब्लॉग मध्ये येणार ना? ब्लॉग मध्ये दिल भर दे ये दिल मुंडे देख दिल भर दे हिल जांदे मेरे नाल जग में शेक करा come you get to make me dance गल तारे दिल टांचा गोली मारे ना 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 करते थकते ना वो 30-60 घाले से मन सुताला कैसे मन घड़ा सुताला कैसे. अरे ये तो आज दे दिखायला. आमच्या टीम मधला प्लेअर आहे बरं का. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. क्या बात है, क्या बात है. काय उत्साह आहे तुमचा. आपको भी बुलाएंगे रील स्टार को. परत एकदा सर्वांनी जोरदार आवाज द्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्या बात आहे, क्या बात आहे. माझं नुकतंच आता आलेलं गाणं तुम्हा सर्वांच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. हे निचरुडीला अटक आलाई रक्त दाबान. हे निचरुडीला अटक आलाई रक्त दाबान. अरे बापाचा बाप जन्मा घातलाय रामजी बाबान. अरे बापाचा बाप जन्मा घातलाय रामजी बाबान. अरे बापाचा बाप जन्मा घातलाय रामजी बाबान. भीमाला म्हणून घडलं सुख वैभव पदरी पडलं. आमच्या गळ्यातल्या मडक्याला त्या धुरंधराने फोडलं. म्हणून आज जय भीमवाला जगतो रुबाबान. ए म्हणून आज जय भीमवाला जगतो रुबाबान. अरे बापाचा बाप
जन्मा घातलाय रामजी बाबान, अरे बापाचा बाप जन्मा घातलाय रामजी बाबान. नक्की हे गाणं तुम्ही ललित भाटे ऑफिशियल या चॅनलला ऐका आणि बरेच रील बनवा. धन्यवाद. क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद ललित दादा. नंतर अभिजित खंदारे यांनी लवकर स्टेजवर यायचं. उठ आवाज कर भीम बहार कर इतिहास कर नवा, वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा. उठ आवाज कर भीम बहार कर इतिहास कर नवा, वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा. जोश नवा नवा क्रांतीची नशाही, जोश नवा गुरु देताई दिशाही. जोश नवा नवा क्रांतीची नशाही, जोश नवा गुरु देताई दिशाही. जय भीम क्रांतीचा नारा, जय भीम आमचा किनारा, जय भीम बोले दरारा वैऱ्या इशारा. क्रांतीचा नारा, जय भीम बोले दरारा, जय भीम आमचा किनारा वैऱ्या इशारा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो जय भीम. जय भीम. खूप छान. तर बाबासाहेब भारी केलं पण नाही का ते 2 वेळेस झालं ना म्हणून तुझा थोडा वेळ बस बाकी एक नंबर क्वालिटी आपल्या समोर वक्तृत्वद्वारे त्यांचं कौतुक, त्यांचं काम, त्यांचे आचार विचार आपल्याकडे घेऊन आले. व्हिडिओ साठी पुढे आलो. निकमीला विनंती करते की तिने आपले वक्तृत्व तर भाषण सादर करावे. करून आपल्या जीवाचं रान करून बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं. अहो, उजवा हात थकला तर डाव्या हाताने लिहायचे, डावा हात थकला तर उजव्या हाताने लिहायचे. अशा प्रकारे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. ज्या बाबासाहेबांना या भारत देशात वाचण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज या भारत देशाचा कारभार चालतोय. म्हणूनच तर मला म्हणावंसं वाटतंय, अहो असे होते आमचे बाबासाहेब, तसे पुन्हा कुणीच होणार नाही. अहो असे होते आमचे बाबासाहेब, तसे पुन्हा कुणीच होणार नाही. स्वतःचा सुख संसार सोडून या समाजाला कुणी पाहणार नाही. स्वतःचा सुख संसार सोडून या समाजाला कुणी पाहणार नाही. उंची देखील मोजण्यात आली आहे. उपस्थित राहायचं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोर से बोले जय भीम. आवाज येत नाही. जय भीम. विद्यार्थ्यांना सूचित करतो या ठिकाणी प्रतिमेचं मान्यवरांनी हार घालून व्यवस्थित हे केलेलं आहे. मी सर्व कमिटी मेंबर आणि मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी आपापल्या जागी सदस्य व्हायचं आहे. आंबेडकर असेल, तथागत भगवान गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचा ध्यास घेऊन स्वाभिमान शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज, समाजाची न्याय उभारणी करणारे छत्रपती शाहू महाराज, कोणी शूज काढले वास येऊ राहिला. ज्योतिराव फुले या महान व्यक्तींना विनम्र अभिवादन करून मी माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते. सगळ्यांना नमस्कार. माझे नाव आज योगायोग म्हणावं काय. आज माझा BMS सेकंड इयरचा रिझल्ट आला. मला टाक बरं. अरे 5 झाले. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. नाचली भारी. BMS ला आहे का? खूप खूप अभिनंदन तुझं. एकदा तुझ्यासाठी जोरदार टाळ्या. आपलं नर्सिंग वाल्याचं रिझल्ट कधी आहे? 4 दिवसांनी. अख्खा गावात शिकून शिकायचं हाय नवं. बंद कर ना 1 मिनिट, मला एक व्हिडिओ घ्यायचा. अख्खा गावात काय गाईज रॅप बघू. ममलिंग है नहीं क्या? ममलिंग है नहीं क्या? ममलिंग आहे. तुला खायला भेटतो कपडे बाबा साहेबांची उपकारे, तू कपडे घालतो चांगले साहेबांची उपकारे, तू शिक्षण
बाबासाहेबांचे उपकारी कधीच न फिरू शकत असे त्यांची उपकारी संघर्ष करून भेटलं आपण तर हातकारी समानतेचा रस्ता बांधला देशावरती उपकारी आम्ही येणे जातीवादी विचार आंबेडकरवादी बुद्धामुळे शांत महार आल्यावर सो गाईज आता आम्ही चाललोय दुसऱ्या ठिकाणी बॅनरचं उद्घाटन आहे तिथं बनवलंय आम्हाला आमचं आम्ही 5 मिनिटात येणारच आहे ते डबल महाराष्ट्र केसरी पण इथे येणारच आहे ते थोड्या वेळात आपण जाऊ थोड्या भाऊ कशी काय नवीन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हम तुम्हारे साथ हैं सुजात साहब आंबेडकर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वंचित बहुजन आघाडीचा विजय असो एकच साहेब बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी लावू का किंडे बाहेर जाईल बरं का काशीद पैसे पुरे दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेम तिकडे कार्यक्रम चालू आहे. प्रेम आहे पण सक्क प्रेम तिकडे कार्यक्रम चालू आहे आपला चांगला कार्यक्रम चालू आहे. याच्यासाठी आज एकच गाणं आठवलंय मला कार्यक्रम तर तुझा चालू आहे पहली कार्यक्रम तर तुमचा झालेला आहे मला आता सुरू झालाय पहली बार जब प्यार किसी से होता है लिंबू होई शकतो काय जातो आता जेवढे आपण नाशिकमध्ये काय काय प्रॉमिस करतो मिर्दा त्याच्या बॅनरमध्ये तुमच्या 1 2 3 4 लोकांचे फोटो असतील 14 एप्रिलच्या बॅनरमध्ये एकच वादा ऐन टायमाला काम सुचून जातं निर्भावमुळे चलो सो गाईज आम्ही याच्यासाठी आलो इथे आता वाजले 12 हे लाव ना इथूनच चल ना आलाय वाटतं समीर भुजबळ आलेला वाटतं पाऊस गेली पाऊस गेली आता जातो समोर गाडी ऑडी आलेली आहे या ठिकाणी एकच गोटी कुठे लावली गाडी आपण त्यांनी बनवली भारी ए चल आदेश आदेश हो आदेश कॉफी काय काय आता नको विशालकडे जायचं का